बंधुभाव या मूल्यांना वृद्धिंगत करणारा आजचा राष्ट्रीय महोत्सव, राष्ट्रीय सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन ह्या आजच्या या कार्यक्रमासाठी दुसराही आज असा योगायोग आहे, तो म्हणजे आज आहे नारळी पौर्णिमा. तर हे दोन्ही सणाबद्दल तुम्हाला माहिती व्हावी, तुमच्यातला बंधुभाव विकसित व्हावा म्हणून आज आपल्या शाळेमध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन केलेले. राहिले दूर घर माझे अशी तुमची जी भावना असते, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मी किंवा आमच्या बहिणींना, बऱ्याच मुली आपल्या घरापासून दूर आहे, तर अशांना उणीव वाटू नये म्हणून या कार्यक्रमाचं गेली 25 वर्ष झाले आपण आयोजन करतो. आज सुद्धा या रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेले सन्माननीय प्राचार्य श्री रमेशराव दराडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. सन्माननीय श्री हिवरकर सर त्यांनी स्टेजवर यायचंय. आज त्यांच्या सोबतीला व्यक्तिमत्व, मराठी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक प्राध्यापक प्रकाश नागरे सर हेही सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी स्टेजवर यायचे. ह्या कार्यक्रमाच्या छायाचित्रणाच्या माध्यमातून घराघरामध्ये, माणसामध्ये सगळीकडे पोहोचलेलं एक सर्वश्रुत आणि विश्वासू नाव म्हणजे सन्माननीय पोघे सर. खरं तर आज तुमची तारेवरची कसरत आहे. छायाचित्रण बी करायचंय, मार्गदर्शन बी करायचंय. आपले ते चौथे पाहुणे, मी त्यांना विनंती करतो की आपण परंपरा असेल त्याचं आपण पालन करू. आता याच्यानंतर सगळ्या माझ्या बहिणींना विनंती की तुम्ही असं कोणाचं नाव सांगायची, जवळ बोलायची गरज पडू देऊ नका. 5-5 मुलीचा ग्रुप करू आपण समोर बसलेल्या, आणि त्यांनी आलेल्या आपल्या भावाचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आणि मुलींनी किंवा मुलांनी असा चुकूनही दुराग्रह करायचा नाही की मला अमुकच्याच मुलाच्या हाताला म्हणजे त्याच्या हातात राखी बांधायची. सगळेच आपले भाऊ आहेत. तुमचे रक्ताचे जे नाते तिथं तुम्ही घरी गेल्यावर ते सण साजरे कराच, पण शाळेमध्ये सगळेच तुमचे भाऊ आहेत. त्यानुसार त्याला राखी बांधा. झाडांना राखी बांधलेली आहे का? आता याच्यानंतर पाहुण्यांना राखी बांधा स्टेजवरल्या. आणि सगळ्या गुरुंना विनंती करू आपण, जाधव सर सगळे सर एकदा या राख्या बांधायला या. एकदा महेश उगे सर विशेष या सगळे आता राख्या बांधून घ्या. स्वयंपाकघरातील सगळे जे आपले पंडित मामा वगैरे असतील एकदा राख्या बांधून घ्या. चला राजू मामा या. नागरे सर संत भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इटोली तालुका जिंतूर येथे रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आश्रमशाळेत रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री रमेशजी दराडे सर यांनी भूषविले. तर या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रकाश हिवरकर सर, श्री प्रकाश नागरे सर व श्री CM पोघे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री खुशाल मुंडे सरांनी आपल्या रसाळ वाणीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर श्री प्रदीप राठोड सरांनी उपस्थितांचे आभार मानले. साजरा केलेला रक्षाबंधन हा सण आणि वक्त्यांचे मनोगत ऐकू शकता तुम्ही सविस्तरपणे त्यांच्याच शब्दात.
पलीकडून हा शूटिंग येत आहे. येत नाही ना बॅक साइड व्हायला. काय घेऊ आता थोडी शूटिंग म्हणून मुलाची मागून चला इथली संख्या वाढवा. आणखी 2-3 मुली राहिल्या. चला फोटो घेऊ दे. ए गुंजन गुंजन इकडे बघ. चल चल ना. हे बघा, प्रत्येक मुलीने एक विनंती आहे की एकच राखी प्रत्येक बांधा. आपल्याला राख्या कोणाचं कधी पडणार नाही. उरलेल्या राख्या ज्याला तुम्हाला बांधायच्या त्या स्वेच्छेने नंतर आपण बांधू शकता. आता जे मुलं आहेत रांगेमध्ये पाठवा. हे पाठीमागे सरकार तुम्ही तुमचा त्यांना पाठवा. तर आपला वेळ वाचतो. या ना समोर या. इकडे बघ भाई. इकडे बघा. राहिले ना या की फोटो काढा. फोटो काढ. काढ. राखी बांधताना विशेषतः नाही आता नाही, फक्त शिक्षकाचे केक घेतले. इकडे बघ. सगळ्यांना कुंकू नाही लावलं. कुंकू लावलं. दुसरे टाक द्या ना. गंध लावले की दुसरे पुढे
चला 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 रे सरी तर रांगा लावायच्या खाली दोन रांगा भगवान एक वर्ग पाहू का 8वीचा पाहू झालं का चल 8वीचा पाहू चॉकलेट घेऊन जा चल चल बारावी आड घेतला होता आता 11वी बघा 11वी चॉकलेट. आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या शाळेमध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा करण्याचं आपण दरवर्षी ठरवत असतो आणि यावर्षी तो कार्यक्रम घेतोय आपण. आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या शाळेचे प्राचार्य आदरणीय दराडे सर, प्रमुख पाहुणे आमचे सहकारी हिवरकर सर, दुसरे प्रमुख पाहुणे पोगे सर, माझे सर्व सहकारी बांधव, शिक्षकेतर कर्मचारी आणि समोर बसलेल्या माझे प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे सण आपण काय साजरे करतो तर बहीण भावाचं नातं हे वृद्धिंगत झालं पाहिजे, जोपासलं गेलं पाहिजे. आणि फक्त राखी बांधली बहिणीने भावाला म्हणजे आपलं कार्य संपतं असं नाही. तर बहिणीवर सुद्धा आपण कालपूर्वाची घटना बघितली बंगालची, पश्चिम बंगालमधली. अशा प्रकारच्या विघात प्रती हा वरच्यावर समाजामध्ये वाढत आहे. आणि मग अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या बहिणीचं रक्षण करायचंय, पण आपल्या परिसरातील आपल्या शाळेतील ज्या काही विद्यार्थिनी आहेत त्या सर्व आपल्या बहिणीच आहेत. या बहिणीचं रक्षण करण्याचं काम आपल्यावर आहे. तसेच आज नारळी पौर्णिमा हा सण आहे आणि हा सण कोळी बांधवांच्या जीवनामधील अतिशय महत्वाचा सण आहे. या दिवशी हे कोळी बांधव समुद्राची पूजा करून त्या स्त्रिया आपल्या पतीचे आयुष्य त्या ठिकाणी वाढावं आणि समुद्रामध्ये त्या ठिकाणी मासे पकडताना त्यांना त्या ठिकाणी कुठला त्रास होऊ नये अशा प्रकारची भावना असते. या सणाच्या माध्यमातून आपण हे नातं जोपासत असतो. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला मी या सणाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. मी वक्ते म्हणलो बरं काय ते सन्माननीय श्री पोगे सर कॅमेरा कार्य राठोड सरांकडे देतील आणि आपलं मत या ठिकाणी मांडतील. या अत्यंत इंग्रजी विषय हमारे इंग्रजी विषयाबरोबर चिकित्सक असं खगोलीय घटना ते तुम्हाला वर्गात सांगतात. अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. जेव्हा जेव्हा ग्रहण लागतंय तेव्हा शाळेवर येऊ ते दुर्बिणीत दाखवण्याचा विद्यार्थ्यांना त्यांचा कटाक्ष असतो. भूकंप असेल बऱ्याच गोष्टीच्या बद्दल त्यांची चिकित्सक प्रवृत्ती ही आम्हाला सुद्धा नेहमीच प्रेरणादायी ठरते. सरांनी या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करावं. आजच्या रक्षाबंधन या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री रमेशजी दराडे सर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री प्रकाश हिवरकर सर, त्याचबरोबर श्री प्रकाश नागरे सर, दोन्ही प्रकाश, त्याचबरोबर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री खुशालजी मुंडे सर, त्याचबरोबर माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू आणि त्याचबरोबर माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो. तर रक्षाबंधन हा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये आवर्जून दरवर्षी दराडे सर साजरा करतात. याच्या मागचा उद्दिष्ट जे आहे तर नागरे सरांनी अगोदर इथं सांगितलेलं आहे. आजच्या काळामध्ये जो काही स्नेहभाव आहे आणि त्यामध्येही बहीण भावाचं जे नातं आहे तर ते वृद्धिंगत होणं फार महत्वाचं आहे.
आपण सकाळीच शाळेमध्ये प्रार्थना घेत असताना म्हणतो की सर्व भारतीय हे माझे बांधव आहेत, तर ती त्यासाठीच प्रार्थना दिलेली आहे की बांधव आहे. आपण त्यानुसार आपलं नातं रुजवलं पाहिजे. बहीण भाऊ ह्या दृष्टिकोनातून आपण एकमेकांशी प्रत्यक्षामध्ये वागलं पाहिजे. आणि असं जर प्रत्यक्ष वागत असलो तरच समाजामध्ये जे काही अप्रिय घटना असतात तर त्या अप्रिय घटना होत नाही. आणि त्यामुळेच हे बंधुप्रेमाचं नातं अत्यंत महत्वाचं आहे. आपण यामध्ये जर थोडस खोलात गेलो, थोडस डीप गेलो तर 2-2.5 हजार वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी जो धम्म दिला तर त्या धम्मामध्ये पंचशील, अष्टशील आणि आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला. त्या पंचशीलामध्ये एक शील आहे आणि ते शील आहे की मी व्यभिचार करणार नाही. आणि हे व्यभिचार करणार नाही हे इथं लागू पडतं आपल्याला. 2,500 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी आम्हाला सांगितलं, कामे सुमिच्छाचारा वेरमणी शिखापदम समाधियामी, म्हणजे मी व्यभिचार करणार नाही. त्यामध्ये अजूनही दुसरे जे काही शील आहेत की मी खोटं बोलणार नाही, मी प्राणी हत्या करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही आणि मी मद्यपान करणार नाही. तर यामध्ये हे जे 2-3 तत्व आहेत, खोटं बोलणार नाही, त्याचबरोबर सुरापान करणार नाही म्हणजे मद्य नशेच्या वस्तू सेवन करणार नाही आणि व्यभिचार करणार नाही, हे आजच्या काळात किती तंतोतंत लागू आहेत मुलांना. याचा आपण विचार केला तर लक्षात येतं खोटं नाटक बोलूनच फसवलं जातं, खोटं नाटक बोलूनच फूस लावली जाते. आणि मग आपण जर खोटं बोललं नाही, हे जर प्रत्यक्षात आपण पालन केलं आणि त्या काळामध्ये तो धम्म पालन केला जायचा. आणि म्हणूनच इकडून श्रीलंका, म्यानमार इथपासून ते इकडे पाकिस्तान, अफगाणिस्तान इथपर्यंत तथागत गौतम बुद्धाचे अनुयायी पसरले होते. आजही त्या जे काही धम्माचं पालन करणारे लोक आहेत तर ते तत्वानं चालतात, त्या तत्वानं पाळतात आणि म्हणून समाज अगदी सुदृढ निर्माण होण्यासाठी हे कारणीभूत ठरतं. जसं मी म्हटलं की खोटं बोलणार नाही आणि खोटं बोललं तर चुका होतात, एक तत्व लागू पडलं. दुसरी गोष्ट म्हणजे सुरापान करणार नाही, मद्य घेणार नाही, दारू वगैरे नशेच्या वस्तू घेणार नाही. जर अशा गोष्टी केल्या तर अशा गोष्टीमध्ये बऱ्याच अप्रिय घटना घडतात. म्हणजे किती लाभ आहे ते. त्याचबरोबर प्रत्यक्ष सांगितलं की व्यभिचार करणार नाही आणि अष्टशिलामध्ये सांगितलेलं आहे की मी ब्रह्मचर्याचं पालन करेन. आणि म्हणून हे जर आपण शील पाहिलं आणि हे शील जर आपण पाळले तर अर्थातच समाजातील बहिणी भावांचे, हे आपले भारतीय बांधवांचे आणि बहिणींचे नाते किती सुदृढ होतील हे आपल्या लक्षात येतं. अर्थातच रक्षाबंधनचं जे काही अजून अर्थ आपल्याला सांगता येईल की बहीण हे आपल्या भावाला राखी बांधते आणि त्या बदल्यात माझं संरक्षण कर अशा प्रकारे त्याला विनंती करते. आणि मग जे काही रक्ताचे बहीण भाऊ आहेत तेच फक्त बहीण भाऊ आहेत ते तर खरंच आहे, पण बाकीचे काही मानलेले बहीण भाऊ नाहीत का? असतात. समाजामध्ये मानलेले नाते सुद्धा रक्तापेक्षाही चांगले टिकतात, राहतात, अत्यंत चांगल्या प्रकारे ते पुढे जातात. याचे अनेक उदाहरण आहेत. ती जास्तीत जास्त उदाहरण हिवरकर सर त्यांच्या भाषणामध्ये सांगतील. मी एखादं देऊन सांगेन तुम्हाला. ते असं एका डाकूची कथा होती. पूर्वी घरामध्ये गावामध्ये घरफोड्या व्हायच्या, चोऱ्या व्हायच्या आणि असंच एक डाकू चोऱ्या करत असताना रात्रीच्या वेळी एका घरामध्ये शिरला. उडी टाकली का ना, पत्र वगैरे काढून. आणि मग पत्र वगैरे काढून उडी टाकल्याच्या नंतर त्या घरामधला ऐवज पळून नेत असताना, चोरून नेत असताना त्या घरातील ती माऊली त्याला म्हणाली, अरे दादा तू असं काय करतोस, आम्ही किती कष्टाने आम्ही जगतोय. आणि मग तिनं दिलेली आर्त हात दादा
त्याच्या हृदयापर्यंत पोहोचली, त्याच्या मनापर्यंत पोहोचली आणि त्यानं ती चोरी करणं तर सोडून द्या, पण नेक्स्ट इयर पासून दरवर्षी तो रक्षाबंधनाला तिच्या घरी जायचा आणि तिच्या हातून राखी बांधून घ्यायचा. हे असे नाते असतात. आपल्याही जीवनामध्ये काही नाते असतील, त्याला आपण आठवा, त्याला वृद्धिंगत करा. प्रत्यक्ष एक उदाहरण सांगता येईल. आम्ही इथे शिकवत असताना असंच एकदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथे जायचा योग आला आणि तिथे योग आल्याच्या नंतर टीचिंगच्या संदर्भात मी तिथल्या हेडमास्टरांना बोललो की तुम्ही असं काय शिकवता, कसं शिकवता, म्हणजे इंग्रजीच्या संदर्भात होतं. आणि मग तिथले हेडमास्टर म्हटले, सर तुम्ही शिकून दाखवा, एक क्लास घ्या. माझा मुलगा तेव्हा तिथं 5व्या वर्गाला होता आणि तिथले एक सर फक्त दररोजचे 10-20 शब्द द्यायचे, आला लिहून 10 वेळेस, आला लिहून 10 वेळेस. महिना झाला, 2 महिना झाले, मी पाहत होतो फक्त लिहून आला. मला वाटलं अशा काय अभ्यास होणार आहे का, वेगवेगळे प्रयोग करणं भाग आहे. आणि म्हणून मी त्या शाळेमध्ये गेलो होतो. तर मग तिथे गेल्याच्या नंतर ते म्हणले तुम्ही शिकून दाखवा. म्हणलं ठीक आहे. आणि मग तिथे मी 5वा आणि 6वा वर्ग एकत्र केला. त्यानंतर 7वा वर्ग परत वेगळा घेतला आणि त्यांना 1-2 तास जवळपास मी त्यांना टीचिंग केली. आणि ती टीचिंग होती फक्त इंग्रजी वाचनासंदर्भात. मी अगोदर विद्यार्थी वेगळे केले की ज्यांना वाचता येत नाही ते वेगळे व्हा, ज्यांना वाचता येते ते वेगळे व्हा. जे वेगळे झालेले होते त्यानंतर मी जे काही 1 तासभर त्यांना शिकवलं आणि तास झाल्याच्या नंतर मी त्या विद्यार्थ्यांना ज्यांना वाचता येत नव्हतं त्यांना उभं केलं आणि काय आश्चर्य, ते इंग्रजी वाचू लागले. एवढा आश्चर्य. आणि मग त्याच्यामध्ये एक मुलगी मला म्हणून मला भाऊ ते काही समजलं नाही, मला एकदा परत समजावून सांगा. आणि मग मी ते समजावून सांगितलं आणि तेव्हापासून ती 7व्या वर्गात तिथे होती. तिच्या मैत्रिणी हर्षा, वर्षा सरांच्या मुली आहेत, क्लासमेट, आणि त्या वर्गाला मी शिकवलं होतं. तिचं नाव नेहा पले. तिच्याशी अजूनही आमच्या बहीण भावाचे संबंध घट आहेत, अजूनही आहेत, अजूनही घरच्या सारखे आहेत. त्यानंतर पासून ती शाळेत इथे आली आणि दरवर्षी इथे राखी बांधायची. इथे जर एखाद्या वेळेस कार्यक्रम झालाच नाही तर घरी येऊन राखी बांधायची आणि तिचं प्रेझेंट मी तिला द्यायचो. म्हणजे नातं एकदा मानलं की ते तुम्हाला निसंकोचपणे पाळता आलं पाहिजे. हे आपल्या आयुष्यामध्ये अवलंबावं लागतं. तेवढं आपल्याला शांत, संयमी, आपल्यावरचं नियंत्रण, आपल्या मनावरचं नियंत्रण आपल्याला ठेवावं लागतं. हेच करायचंय आपल्याला. संरक्षण हे अजून जर पुढे गेलं तर दोन्ही बाजूला असतं. पहा, आपण इथे राखी बांधली झाडाला आणि आपण म्हणतो झाडाला संरक्षण करा आमचं. खरंय, ते आपलं संरक्षण करतात. आपल्याला सावली देतात, आपल्याला इमारतीला जाळण्याला लाकडं देतात, अवजारं बनवतो आपण. त्याचबरोबर आपल्या पर्यावरणाचं संरक्षण करतात, ऑक्सिजन देतात. पण मग त्याच्या बदल्यात आपल्यालाही त्याचं संरक्षण करावं लागेल ना. ते तर विचार डोकं आहे, एका ठिकाणावर आहे. आपण जर त्याचं संरक्षण केलं, आपण जर धारतोड केली नाही तर ते आपलं संरक्षण करेल. म्हणजे 2 बाजू आहेत संरक्षणाच्या. आपल्यालाही ते संरक्षण त्याचं करता आलं पाहिजे. दुसरी आपण बाब घेऊयात की नदीची, नदी माता म्हणतो आपण. आणि मग या नदी मातेचं जसं की गंगा माता म्हणतो आपण, त्या गंगा मातेमध्ये आपण माता म्हणतो आणि सगळ्याच शहराचं घाण असं सांडपाणी गंगेमध्ये सोडतो. ती गंगेच माता नाही तर आपल्या गावच्या प्रत्येक ओढ्या असतील, नद्या असतील, त्या सुद्धा आपल्या माताच आहेत मुलांना. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. केवळ गंगेतच घाण पाणी सोडायचं असं नाही, तर आपल्या सगळ्या ज्या नद्या आहेत त्याच्यामध्ये आपण घाण पाणी सोडलं नाही पाहिजे. आपण सावरल्याच्या नंतर जी रक्षा विसर्जित करतो ती पण आपण नद्यामध्ये नेऊन टाकतो. एवढ्याही नद्यामध्ये टाकल्याच्या नंतर किती प्रदूषण होत असेल. सायंटिफिक दृष्टिकोन करून आजकाल जसं की गणपतीचं विसर्जन करत असताना कृत्रिम पद्धतीचे हौद तयार केले जातात आणि त्या हौदामध्ये विसर्जन केलं जातं. त्याच पद्धतीनं कृत्रिम पद्धतीला बाजूला काहीतरी व्यवस्था करून या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम करायला पाहिजे. आपण कचरा टाकतो, रक्षा टाकतो, हडकं टाकतो, सांडपाणी सोडतो, नद्या घाण होतात. आपण जर नद्यांचं संरक्षण केलं तर त्या आपलं संरक्षण करतील. नाहीतर काही नद्या मुलांना डेड झाल्यात. आपल्याला नद्या हा
हा पाण्याचा मोठा स्रोत आहे. नदी आपल्याला पाणी प्यायलाच देत नाही तर आपल्याला शेतीला देते, इंडस्ट्रीला देते. म्हणून या बहीण भावाच्या नात्यासोबत हा आपला निसर्ग आहे, वृक्ष असेल, पर्यावरण असेल, नद्या असतील, याचंही संरक्षण करणं किती महत्वाचं आहे हे तुमच्या लक्षात येत असेल. तुम्ही शाळेमध्ये वावरत असताना, या परिसरामध्ये गावामध्ये वावरत असताना तुमच्या ह्या बहिणी आहेत, भगिनी आहेत, याचं संरक्षण तुमच्यापासून स्वतःपासून तर झालंच पाहिजे. पण इतरही कोणी कोणाची जर छेडछाड काढत असेल, कोणी बोलत असेल, त्रास देत असेल तर त्याला सुद्धा चांगला हात तुम्ही दाखवला पाहिजे, त्याच्या सुद्धा कंप्लेंट्स करायला पाहिजे. आणि हे बहीण भावाचं नातं जे आहे तर प्रत्यक्ष तुमच्या जीवनामध्ये वृद्धिंगत करा. तथागत गौतम बुद्धांना सांगितलेले जे शील आहेत, पंचशील आहेत, ते याच्यातले शील फक्त बौद्ध आहे म्हणून त्याला पाळायचं असं नाही. जो पाळतो तो बौद्ध होतो, जो पाळतो तो बौद्ध होतो. म्हणून बौद्ध व्हायला इथं काही धर्मांतर करण्याची गरज नाही. आपण जर हे शील पाळले तर आपण सुद्धा बुद्ध एक मोठे व्यक्तिमत्व आहे, जगामध्ये नाव घेतलं जातं, त्याचे आपण अनुयायी होऊ शकतो आणि हा समाज सुदृढ ठेवू शकतो आणि तो तुम्ही ठेवावा अशी मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला संयोजकाने इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो आणि इथेच माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. धन्यवाद. अनमोल असा संदेश बोगे सर आपण बुद्ध काळातील दाखल्यांनी दिला की बुद्धांचं तत्वज्ञान हे आजच्या जगावरलं किती मोठं तत्वज्ञान आहे आणि त्या विचारानं जरी मानवजात गेली तर अखंड विश्वाच्या कल्याणासाठी ते चांगलं राहील. खर तर भूगोलाचे शिक्षक होते ते आता इतिहासाचे शिक्षक येतील. इतिहासामध्ये अशा काय घटना घडल्या की ज्या धर्माच्या पलीकडे जाऊन त्या राजांनी आपल्या बहिणीचं रक्षण केलं, हे आपण इतिहासाचे मार्गदर्शक आपले सन्माननीय आजचे पाहुणे श्री हिवरकर सर आपल्या वाणीतून इथं व्यक्त करतील. श्री हिवरकर सर. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या शाळेचे लाडके प्राचार्य, माझे स्नेही रमेशजी दराडे सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राध्यापक नागरे सर, थोड्याच वेळापूर्वी ज्यांना तुम्ही ऐकलंय ते माझे स्नेही मित्र श्रीमान बोगे सर, उपस्थित बसलेला सर्व सहकारी शिक्षक वृंद, शाळेतले सर्व विद्यार्थी आणि आजच्या कार्यक्रमाच्या सबंध भगिनी. खरं तर भारतीय संस्कृतीमध्ये सणांची एक मालिका आहे आणि या सणांच्या मालिकेची सुरुवात श्रावण महिन्यापासून होते. म्हणून बालकवी एका ठिकाणी म्हणतात, श्रावण मासे हर्ष मानसी हिरवळ गाते चोहीकडे आनंदी आनंदकडे. या श्रावण महिन्यापासून खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृतीच्या सणांची सुरुवात झालेली असते आणि आपण बघतोय की 15 दिवसाला, 8 दिवसाला, महिन्याला, 15 दिवसाला एक सणांची मालिका आता सारखी सुरू आहे. आखाडी झाली, पंचमी झाली, रक्षाबंधन आलं, पोळा येणार, महालक्ष्मी येणार, ही सगळी मालिका आता चालू राहणार आहे. भारतीय संस्कृतीमध्ये हे सण साजरे का केले जातात तर प्रत्येक सणाच्या पाठीमागे एक फार मोठा इतिहास तर आहेच, पण भारतीय संस्कृती जपल्या जावी हा एक संकेत पुढच्या पिढीला देणं हे खऱ्या अर्थाने या सणांचं महत्व असतं. म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने हे सण साजरे केले जातात. देशामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये, वेगवेगळ्या राज्यामध्ये पद्धती वेगळी असते, पण सण साजरे करण्याचा जो या पाठीमागचा उद्देश असतो ना, तो उद्देश फार महत्वपूर्ण उद्देश असतो. आणि म्हणून बघा ना, आजची जी पौर्णिमा आहे हिला आपण रक्षाबंधन म्हणतो, राखी पौर्णिमा म्हणतो. आमच्या ग्रामीण भागामध्ये हिला काय म्हणतात, पुनव म्हणतात. पुनव हे की नाही, पुनव म्हणजे पौर्णिमा हे की नाही. कोणती पुनव, पौती पुनव. तुम्ही बघा
घरी गेल्याच्या नंतर ग्रामीण भागामध्ये याला परती पुनव म्हटलं जातं. कोकणामध्ये नारळी पौर्णिमा. प्रत्येक प्रांतामध्ये गेलं की सणाचा उद्देश चांगला आहे, फक्त नाव बदललं जातं. आणि म्हणून या संस्कृती टिकून ठेवण्यासाठी खऱ्या अर्थानं भारतीय परंपरेमध्ये हे सण अशा पद्धतीने साजरे केले जातात. हा जो काही सण आहे, हा सण धार्मिक पद्धतीनं, याला धर्माची बी किनार आहे, इतिहासामध्ये बी याचा उल्लेख आहे. आणि आपल्या शाळेमध्ये तर 25 वर्षापासून आपण हा साजरा करतो. पाठीमागचा उद्देश एक 2-3 प्रकारचे उद्देश. एक उद्देश हा, तुम्ही आई वडिलाला बहिणीला सोडून इथे राहता, तुम्हाला आपल्या घराची रुखरुख वाटायला नको. बरेच असे काही मुलं आहेत की ज्या मुलाला आपली सख्खी बहीण नाहीये. आमच्या कधी आहे, मुंडे सरांना सख्खी बहीण नाही, दराडे सरांना सख्खी बहीण नाही. सख्ख्या बहिणीचं जे प्रेम आहे आपल्या भावाच्या प्रती, ते बऱ्याच मुलांना मिळत नाही. आणि आपण गावापासून दूर आहोत, आपल्या शाळेमध्ये ते मिळावं, शिवाय शाळेचं वातावरणही चांगलं राहावं, हाही त्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि त्या उद्देशापोटी आपण आपल्या संस्थेमध्ये 25 वर्षापासून हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करत आहोत आणि इथून पुढे तो चालू राहील. तर हा जो काही रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे, याला धार्मिक काही आधार आहे का? प्रचंड प्रमाणामध्ये याला धार्मिक आधार आहे. धर्मामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या असं सांगितलेलं आहे, ज्या ज्या वेळेला संकट आली त्या त्या वेळेला एका धाग्यानं ती संकट पूर्णत्वाला गेली. याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर देव आणि राक्षस ज्या वेळेला युद्ध करायचे त्यामध्ये नेहमी देवाचाच पराभव व्हायचा आणि राक्षसाचा विजय व्हायचा. मग अशा वेळेला काय केलं, इंद्राची जी बायको होती इंद्रायणी, त्या इंद्रायणीने इंद्राच्या हातामध्ये एक धागा बांधला, त्यांना ओवाळलं आणि सांगितलं की माझा हा धागा तुम्हाला शक्ती देईल आणि निश्चित तुम्ही विजयी होसाल. बघा, तिच्या या धाग्यामुळं त्या युद्धामध्ये इंद्राला विजय प्राप्त झाला. दुसऱ्या याच्यामध्ये धार्मिक बाबतीमध्ये उदाहरण सांगितलं जातं ते श्रीकृष्ण आणि द्रौपदीचं. श्रीकृष्णाने द्रौपदीला मानलेली बहीण होती, कारण श्रीकृष्णाची बहीण होती सुभद्रा आणि द्रौपदी मानलेली बहीण होती. ज्या दिवशी श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली त्यावेळेला त्या जखमीकडे बघून सुभद्रा कापड आणायला गेली. तिला काही कापड सापडत नव्हतं. एवढ्या महालामध्ये कापडाची चिंधी कुठे सापडणार? सुभद्रा बघायला गेली, वेळ लागू लागला. तितक्या जवळ होती द्रौपदी. द्रौपदीने आपला भरजानी जो शालू होता तो शालू टाळकान फाडला आणि त्याचे तो काढून श्रीकृष्णाच्या बोटाला त्या ठिकाणी बांधला. तेव्हापासून हा भावा बहिणीचा रक्षाबंधनाचा जो काही प्रयास आहे तो पुढे चालू राहिला. खरं तर हा संस्कृत शब्द आहे. रक्षा म्हणजे संरक्षण करणे, राखी म्हणजे राखणे, राखणे म्हणजे सांभाळ करणे. या 2-3 गोष्टी आहेत. मुंडे सरांनी सांगितल्याप्रमाणे याला काही इतिहास आहे का? याला इतिहास सुद्धा आहे. या सणाला इतिहास काय आहे की ज्या वेळेला चित्तोडची महाराणी कर्मावती होती आणि गुजरातच्या एका बादशहानं तिच्यावर चालून आक्रमण करण्याची धमकी दिली, त्यावेळेला या राणीनं मुसलमान असलेला हुमायून नावाचा जो राजा होता त्याला एक राखी पाठवली आणि तू माझं संरक्षण कर यासाठी ही राखी होती. आणि त्या राखीच्या बदल्यामध्ये राजा हुमायूनने दिल्लीहून कर्मावती राणीचं त्या ठिकाणी संरक्षण केलेलं होतं. म्हणून हा जो काही सणाची जी परंपरा आहे, उगीच सण साजरे केले जात नाहीत. सणाच्या पाठीमागं इतिहास बी असतो, सणाच्या पाठीमागं धर्मही असतो, सणाच्या पाठीमागं संस्कृती असते आणि सणाच्या पाठीमागं आपलं जे नातं आहे ते वृद्धिंगत कसं व्हावं याच्यासाठी ही परंपरा कायम ठेवणं हे खऱ्या अर्थाने या सणाचं महत्वाचं उद्दिष्ट असतं. म्हणून आपल्या शालेय वातावरणामध्ये आपल्या मनामध्ये बहीण भावाचं पवित्र नातं कायम राहावं, ते टिकावं. शालेय वातावरणामध्ये बहीण भावाच्या नात्यानं आज 500-600 मुलं मुली आपल्या शाळेमध्ये आहेत की या सणाच्या माध्यमामधून आपल्या वागण्यामध्ये
खऱ्या अर्थानं या नात्याच्या माध्यमामधून आपण जर हे वातावरण टिकवलं तर शालेय वातावरणामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही. आज बहीण आणि भावाच्या नात्याच्या संदर्भामध्ये जो काही स्नेह होता, प्रेम होतं, भाव होतं, ममता होती, माया होती, काही अंशी याच्यामध्ये काय झालं, लोभ निर्माण झाला. याच्यामध्ये धनाचा मोह माया निर्माण झाली आणि कित्येक बहीण आणि भावाचे नाते या लोभामुळं, मोह मायेमुळं आणि पैशामुळं धुळीला मिळायला लागलेले आहेत. अनेक प्रकरण आहेत की बहीण आणि भावाचा प्रॉपर्टीसाठी कोर्टामध्ये वाद चालू आहे. म्हणजे सणाच्या माध्यमामधून आपल्याला ह्या गोष्टी टाळता येतील का? खरंच या सणाच्या पावित्र्यामधून आपलं नातं त्या ठिकाणी पटेल का? काल परवा मोबाईलवर मी एक रील्स बघितली. सध्या रील्स करायचं आहे, ते टिकवायचं आहे आणि हे नातं टिकवण्यासाठी खऱ्या अर्थानं असल्या प्रकारचे सण साजरे करत असतात. या रक्षाबंधनाच्या शांता शेळके एका कवितेच्या ओळीमध्ये असं म्हणतात, शांता शेळके एका कवितेमध्ये असं म्हणतात, हे बंद रेशमाचे ठेवी जपून जीवा, हे बंद रेशमाचे ठेवी जपून जीवा, धागा आतूट हाच प्राणात गुंतवावा, बळ हे दुर्बलांना देती पराक्रमाचे, तुटणार नाही कधी हे बंद रेशमाचे, तुटणार नाही कधी हे बंद रेशमाचे. हे रेशीम बंध जे आहेत हे आपलं नातं वृद्धिंगत करण्यासाठी आहेत आणि या सणाच्या माध्यमातून अशाच प्रकारचे नाते वृद्धिंगत होत राहो. ही सणाची आश्रमशाळेमध्ये सुरू केलेली परंपरा अशाच पद्धतीने पुढे वृद्धिंगत होत राहो आणि आपल्या शाळेचं वातावरण बहीण भावाच्या नात्यासारखं पवित्र राहो ही सदिच्छा व्यक्त करून मुंडे सरांनी मला 2 शब्द व्यक्त करण्याची संधी दिली, त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. निर्देश आभार प्रदर्शन यानंतर श्री प्रदीप राठोडे सर हे मानतील. अगोदर सरांचा अध्यक्ष समारोप होईल आणि नंतर राठोड सरचं आभार प्रदर्शन होईल. धर्म समभाव जोपासणारा पवित्र असा सण आपण ज्याला म्हणतो रक्षाबंधन. या रक्षाबंधन सणासाठी आपल्या शाळेमध्ये आयोजित केलेला जो काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी बंधू श्री हिवरकर सर, श्री पोगे सर, प्राध्यापक नागरे सर, कार्यक्रमात उपस्थित इतर माझे सर्व सहकारी मित्र आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, रक्षाबंधन या कार्यक्रमाचं महत्व, त्याच्या पाठीमागची भूमिका, ऐतिहासिक भूमिका, भौगोलिक भूमिका, वैज्ञानिक भूमिका, अशा अनेक भूमिका या ठिकाणी वक्त्यांनी आपल्या समोर विशद केलेल्या आहेत. शाळेची स्थापना झाल्यापासून 1997 ला शाळेची स्थापना झाली तेव्हापासून दरवर्षी आपण हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये आयोजित करत असतो. त्या मागचा उद्देश तो, जे आमचे निवासी बांधव आहेत ते आपलं घर सोडून या ठिकाणी राहतात आणि त्यांना वाटू नये की आज मी घरी असतो माझ्या बहिणीने मला राखी बांधली असती, किंवा काही जण आता सुट्टी गेलेत शनिवार रविवार आल्यामुळं, पण बाकीच्या ठिकाणी राहिलेले. आणि शाळा ही एक घरच असते, शाळा ही घरच असते आणि आपली आश्रमशाळा आहे त्यात विशेषतः, म्हणजे आपलं एक मोठं घरच आहे. आणि या घरामध्ये, आपल्या घरामध्ये जे सण साजरे केले जातात त्याच पद्धतीचे सण आपण या ठिकाणी साजरे करतो. त्यांना सुद्धा घरी तरी आपल्याला आपली एकच बहीण बांधलेली राखी, परंतु या ठिकाणी आपल्याला सुदैवानं असंख्य अशा बहिणी भेटलेल्या आहेत. त्यांच्या हातून आपल्याला राखी बांधण्याचं भाग्य, सद्भाग्य आपल्याला या ठिकाणी लागतं. सरांनी आता सांगितलं, पोगे सरांनी, हिवरकर सरांनी, तर याला जाती धर्माचं बंधन नसतं. रक्षाबंधन हा खूप, त्याच्यामुळे सांगितलं सर्वधर्म समभाव जोपासणारा सण आहे. इथे विशिष्ट जातीचाच असावा, विशिष्ट धर्माचाच असावा, याच माझ्या आडनावाचा असावा, माझ्या घराचाच असावा, असं काही नसतं. तर विविध जातीतले एकमेकाचे आपले मानलेले नाते सरांनी सांगितल्याप्रमाणे श्रेष्ठ असतात. त्याच्या मागची भूमिका तुम्हाला या ठिकाणी विशद केली की रक्षाबंधन कशासाठी साजरं करायचं, की आपलं रक्षाबंधन म्हणजे आपलं काय त्या ठिकाणी संरक्षण झालं पाहिजे. ज्यावेळेस पूर्वी ज्यावेळेस हा सण सुरू करायचा मागचा उद्देशच तो होता. सरांनी त्यामध्ये तुम्हाला कथा सुद्धा सांगितलाय की माझं रक्षण केलं पाहिजे भावानी.
त्या काळामध्ये ते आवश्यकच होतं. परंतु जसा काळ बदलत जातो तसं ते सगळ्या गोष्टी बदलत जातात. जसं काळ बदलत जातो तसं सगळ्या गोष्टी बदलत जातात. त्या काळामध्ये रक्षाबंधन आवश्यकच होतं, कारण बहिणीला भावाची गरज होती. संरक्षण करावं, बहिणीवर जर का अन्याय झाला तर त्या ठिकाणी भावानं दत्त म्हणून उभं राहावं, हा त्या पाठीमागचा हेतू होता. पण मित्र, आता तुमच्या बहिणी सक्षम झालेल्या आहेत. तुमच्या बहिणीला कुठल्याही संरक्षणाची गरज नाही. तुम्ही बहिणीचं संरक्षणच करायचं पाहिजे. एक बहीण येते आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी, खूप घाई गडबडीमध्ये येत असते. मग बाहेर आली की दारामध्ये तिची ननंद असते, सॉरी भाऊजाई असते. ती भाऊजाई म्हणते की काय ताई आल्या गडबड नाही म्हणे, मला दादाला राखी बांधायचं, लगेच जायचं, माझे मुलं शाळेतून घरी यायची वेळ झालेली आहे, मग दादाला राखी बांधून जायचं. नाही या बसा, तुम्ही खूप दिवसानंतर आलेले आहेत. येते बसते, भावाला म्हणते दादा सगळं लवकर म्हणतो राखी बांधायची. भाऊ इथं बसतो, मग ती राखी बांधते. राखी बांधत भाऊ असा हात करत थांब म्हणतो. ताई म्हणते आज मी राखी बांधण्याच्या अगोदर तू मला काय मागायचं ते मी तू देणार आहे. काही तर तू मागत, तू प्रत्येक वर्षी ते काही मागतच नाही, काही घेतच नाही. तू नुसती येते राखी बांधून जाते, येते राखी बांधून जाते. आज काय तर तू मला मागत. ती बहीण म्हणते दादा मला काहीच नको, मला तू हवायस, मला राखी तुला बांधायची, मला ईश्वर कृपेने तुझ्या आशीर्वादाने सगळं आहे, मला काहीच नको, मला राखी बांधून मला जाऊ दे. तो हट्टीला पडतो, नाही म्हणतो तू आज मला काहीतरी मागितल्याशिवाय घेतल्याशिवाय मी तुझ्या हाती राखी बांधणारच नाही. हट्टीलाच पेटतो तो. मग बहीण म्हणते तू मी मागितलं तू मला देशील का, तू फक्त माग म्हणते मी तुला देतो तुला. मग ती बहीण तिला म्हणते की मला काही नको, फक्त तू दररोज जी दारू पितो ना ती दारू तू सोड, बस मला दुसरं काही नको. त्याचा पुढे केलेला हात मागे येतो, पुढे केलेला राखी बांधण्याचा हात मागे येतो, त्याला दारू सोडायची. अवघड गोष्ट आहे. पण आपण बहिणीचं वचन दिलंय की तू काही वाग मी तुला देते. क्षणाचाही तो विलंब करत नाही आणि हात पुढे करतो लगेच आणि बहिणीला म्हणतो आज मी तुला दिलं वचन, आजपासून मी अजिबात दारू सेवन करणार नाही. तुम्हाला सुद्धा सांगतो मित्रांनो, तुमच्या बहिणीला तुमच्याकडून कशाचीच अपेक्षा नाही. आज त्यांनी हीच अपेक्षा केली, तुमच्यामध्ये जे का वाईट दुर्गुण आहे तो वाईट दुर्गुण तुम्ही सोडा, बस एवढंच दान तुम्हाला बहिणीकडून अपेक्षित आहे. बाकी बहिणीला तुमच्या काही गरज नाही. म्हणून मी सांगत होतो तुम्हाला, काळ बदलत चाललेला आहे. त्या काळामध्ये बहिणीचं संरक्षण करण्यासाठी रक्षाबंधन होतं, काळ बदलला. मित्र हो, आज आपण आता त्याचा अर्थ बदलायला पाहिजे. आता रक्षाबंधन म्हणायचं नाही पाहिजे आपल्याला, आता अर्थ बदलायचा आहे. आता त्याचा अर्थ घ्यायचा आहे संस्कृती संवर्धन. आज संस्कृतीचं संवर्धन करणं गरजेचं आहे. तुम्ही पाहिलेलं आहे, बातम्यामध्ये ऐकलेली घटना, ताजी घटना आहे, पश्चिम बंगालमध्ये कलकत्ता येथील घटना आहे. सारा देश हादरून गेला त्या घटनेनं. म्हणून आपल्याला आपल्या संस्कृतीचं संवर्धन करायचं आहे आणि या कार्यक्रमामधून हाच संदेश आज आपल्याला या ठिकाणी घेऊन जायचा आहे की आपली संस्कृती आपल्या काय सांगितलेलं आहे. आपल्या संस्कृतीनं सरांनी सांगितल्याप्रमाणे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. स्वामी विवेकानंदाने शिकोबाच्या परीक्षेमध्ये एकच वाक्य वापरलं आणि जगाला जिंकून गेलं, उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो. किती मोठी ताकद आहे त्याच्यामध्ये आणि तेच आपल्याला जपायचंय. बहीण भावामधलं प्रेम आपल्याला वंदिगत करायचं, बहीण भावामधलं नातं आपल्याला वंदिगत करायचं. आपल्यामध्ये आपल्याला गुणगुण आहे किंवा आपला गुणगुण आपल्याला सोडायचा आहे. यापुढे सरांनी सांगितलं की आपल्या शाळेमध्येच वातावरण चांगलं राहिलंच पाहिजे. याही पुढे जाऊन ज्या ज्यावेळी भविष्यामध्ये तुम्ही पुढे उच्च शिक्षणासाठी जाणार आहात त्यावेळी सुद्धा मित्रांनो, आज तुम्ही पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जर गेलात ना तर त्यावेळेस कुठली मुलगी कुठली स्त्री आपल्या म्हणजे पुढच्या माणसाला जर काय मागायचं असेल तर ए दादा ए भाऊ हे दोन शब्दाचा प्रयोग करते. भोगे सरांनी सांगितल्याप्रमाणे नुसतं दादा म्हणल्यामुळं त्या माणसाचं चोरी करण्याचं जे काही काम होतं ते काम त्यानं सोडून दिलं. एवढी मोठी ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणून आपल्याला सुद्धा ते जोपासायचंय. हा संदेश तुम्ही या ठिकाणी घेऊन जा. आज आपण सर्वजण एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, आपल्या सर्वांचं सद्भाग्य. इथं असलेल्या विद्यार्थ्यांनी कुणाला असं वाटून घ्यायचं नाही की मी घरी नाही म्हणजे फार दूर आहे. हे तुमचं घरच आहे. त्या सगळ्या तुमच्या बहिणी आहेत. बहीण भावाचं नातं आपण या ठिकाणी जोपायचं आहे. संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे वेळोवेळी करून मी या ठिकाणी सांगतो.
सरांनी रक्षाबंधनला एक आज परिसंवर्धन एक अनमोल संदेश आपल्या त्यांनी भाषणातून दिलेला आहे. लाल परी वारी वस्ती तांड्यावर रात्रंदिवस पोहोचलेली अहर्निश सेवा महे किंवा प्रवाशाच्या सेवेसाठी आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं ब्रीद आहे. आपल्याकडे सुद्धा आज 2 पाहुणे आलेले. माझ्या 2-3 विद्यार्थ्यांना मी विनंती केली पुढच्या की लगेच साहेबांना साहेब ओवाळणी वगैरे काही टाकायची नाही, वेळेवर गाडी आणा, घरी मुली सुरक्षित नाही, हीच ओवाळणी आहे तुमच्याकडून. कार्यावर महामंडळ हे काम करतंय, नफा मिळवून दिलाय आपल्या विभागाला. आणि विशेष म्हणजे रात्री अपरात्री ज्या गावात जे जातात, आपल्या महामंडळाच्या अवस्था गाड्या जिथं जातात त्या ठिकाणीच ते मुक्काम करतात. आणि ज्येष्ठ नागरिकांपासून शाळकरी विद्यार्थ्यांना सुद्धा वेळेवर ते शाळेत आणतात, नेतात. इतकं चांगलं काम ते करतात. खरं तर सैनिक असतील आणि हे महामंडळाचे सगळे कर्मचारी असतील, यांच्या सेवेतून आपल्याला हे मिळतंय. आता याच्यानंतर साहेब कोणी नुसते आपण काय करा, राख्या बांधून घ्या, ओवाळणी वगैरे नको. मी सांगितलेली ओवाळणी महत्वाची आहे. तर याच्यानंतर आभार प्रदर्शनासाठी प्रदीप आठवड सर. काय झालं तुम्हाला वाजायला? काही झोप घडला का? मग आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री बराडे सर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री नागरे सर, गोळकर सर आणि टोगे सर. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज आपण का जमलोय. सगळ्या भावाला सगळ्या बहिणीने राख्या बांधल्यात, तुम्ही त्यांना चॉकलेट दिल्यात, तुमच्या बहिणीने तुमचं गोड तोंड केलं, तुम्हाला राखी बांधली, तुम्ही आशीर्वाद दिला असेल की आयुष्यभरासाठी मी तुझी साथ देईल, तुझ्या पाठीशी मी उभा राहील. तर इथं जमलेल्या सगळे माझ्या भावांनी आणि इथं जमलेल्या त्या भावाच्या बहिणींनी आणि सगळ्या माझ्या सर्व शिक्षक स्टाफनी मी असं सांगतो की अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम इथं संपलेला आहे.